लोहाकंदर मतदारसंघ कायमच चर्चेत आहे। यात अनेक राजकीय घडामोडी घडत असतात। या मतदारसंघात प्रमुख नेते असलेले प्रताप पाटील चिखलीकर यांच्या राजकीय भूमिका नेहमीच चर्चेत आहेत। अनेक दिवसांपासून चर्चा होती की प्रताप पाटील चिखलीकर भाजपला रामराम ठोकतील। पाहूयात या चर्चेतल्या विषयावर सविस्तर माहिती। नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला। लोहाकंदार मतदारसंघात अनेक दिवसांपासून चर्चा होती की प्रतापराव पाटील चिखलीकर हे भाजपला रामराम करतील। लोहाकंदार आणि नांदेड जिल्ह्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपचे मोठे नेते म्हणून संबोधलं जात होतं। पण आता एक वेगळी चर्चा मतदारसंघात होत आहे की प्रताप पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत। प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपला रामराम का ठोकला आणि त्यांनी राष्ट्रवादी हा पक्ष का निवडला असावा, पाहूया त्याविषयी सविस्तर माहिती। सध्या महाराष्ट्राचं आणि त्यात मराठवाड्याचं वातावरण पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये संपूर्ण वातावरण हे भाजप विरोधी दिसत आहे। मराठवाड्यातला मोठा वर्ग असलेला मराठा समाज हा भाजपच्या विरोधात दिसतोय। यामुळे लोहाकंदारमध्ये भारतीय जनता पार्टीला फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती। त्यामुळेच म्हटलं जात होतं की प्रताप पाटील चिखलीकर हे भाजप सोडून इतर पक्षाच्या वाटेवरती जातील, काही वेळा ते काँग्रेसमध्ये जातील, अशी ही चर्चा मतदारसंघात रंगत होती। पण शेवटी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला, अशा पद्धतीची चर्चा मतदारसंघामध्ये होत आहे। सध्या मराठवाड्यात पाहायला गेलं तर भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मराठा समाजाचा रोष दिसतोय। याच रोषाचा फटका हा भाजप पक्षाला मराठवाड्यात भेटेल अशी शक्यता वर्तवली जात होती। त्यामध्ये लोहाकंदार मतदारसंघात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे। या निवडणुकीत जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे। या मतदारसंघातील मराठा समाज जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार चालणार या पद्धतीची भूमिका घेत आहेत। जर प्रताप पाटील चिखलीकर भाजपमध्ये राहिले असते तर त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागलं असतं आणि मुस्लिम समाजाचे मतदानही त्यांच्याकडे वळलं नसतं। पण प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोहाकंदारची राजकीय समीकरणे बिघडलेली दिसत आहेत। कारण जरांगे पाटलांचे आतापर्यंतचे वक्तव्य पाहायला गेलं तर जरांगे पाटलांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच आपला निशाणा बनवलं होतं। अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती जरांगे पाटलांचा रोष कमी होता। त्यामुळे महायुती सरकारमधील एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांमध्ये फक्त जरांगे पाटलांचा रोष हा देवेंद्र फडणवीसावर होता। हीच बाजू लक्षात घेता प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला असावा, अशी ही चर्चा रंगत आहे। यामध्ये आता प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मतांची समीकरणे कुठेतरी जुळून येऊ शकतात। कारण मराठा समाजामध्ये अजित पवार यांच्याविषयी तेवढा रोष नाही। त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर मराठा समाजाचे मत आपल्याकडे वळवू शकतात। दुसरी गोष्ट, मुस्लिम समाजाची अजित पवार गटावरची नाराजी नाही। त्यामुळे मुस्लिम समाजाची मतही ते आपल्याकडे वळवू शकतात आणि एससी आणि एसटी प्रवर्ग आणि त्याचबरोबर ओबीसी यांच्याही मतांचे गणित ते जुळवू शकतील। त्यामुळे त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला असावा, अशी चर्चा रंगत आहे। प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ह्या राजकीय निर्णयाने लोहाकंदार मतदारसंघातील महाविकास आघाडीचे गणित बिघडू शकते। कारण लोहाकंदारमध्ये सर्व समाजाच्या मतदारांमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांचा जनसंपर्क आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपला रामराम का केला असावा आणि त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश का केला असावा आणि लोहाकंदारचा आमदार कोण होईल हे आम्हाला कमेंट करून सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।